तर राज्य सरकारकडून नेमकं काय केलं जाणार आहे जाणून घेऊया। मराठा आरक्षणासाठी नवीन जी आर काढण्याची सरकारची तयारी आहे अशी सूत्रांची माहिती आहे। तर कुणबी प्रमाणपत्रासाठी नातेवाईक किंवा कुणबी प्रमाणपत्र धारक यांच्या ॲफिडेव्हिटवर आरक्षण लागू करण्याचा विचार आहे। कुणबी नोंदी पडताळणीसाठी तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर नवीन छाननी समिती स्थापन करण्यात येणार। याशिवाय महाधिवक्त्यांच्या मान्यतेनंतर जरांगेंना मसुदा दाखवून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा चौथा दिवस होता। दरम्यान चर्चेसाठी कोण पुढाकार घेणार यावरून पेच निर्माण झालाय। त्यांच्याकडे चर्चेसाठी कोणी आलं तर लवकर मार्ग निघेल असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। सरकारने किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी आमच्याकडे चर्चेसाठी यावं असं मनोज जरांगे यांनी म्हटलं। त्यामुळे आता चर्चेसाठी नेमकं कोण पुढाकार घेणार पाहणं महत्त्वाचं आहे। विखे पाटील साहेबांनी सांगितलं की तुमचं काही शिष्टमंडळ असेल, चर्चा करणारे लोक असेल, चर्चा करायची कोणाशी? माईकवर चर्चा करा, अशी चर्चा होते का मला सांगा। तरी आम्ही आपलं त्यांच्याकडनं काही आलं तर आम्ही त्याच्यावर प्रयत्न करतो। त्यांनी एक निवेदन दिलं, त्या निवेदनातनं काय मार्ग निघू शकतो ते आम्ही बघतो। कारण शेवटी सरकारला त्या ठिकाणी कुठली आडमुठेपणाची भूमिका घेता येत नाही। सरकार कधी कुठला इगो धरत नाही। त्याच्यामुळे त्यातनंही जो काही मार्ग काढता येईल तो काढतोय। जर चर्चेला कोणी समोर आलं तर लवकर येईल। अशी कोणती पद्धत? आम्ही चर्चेला यावं, आमचं करावं, चर्चे भेटायला नाही पाठवत आम्ही तुला, तिकडे गेले फोटो द्यायचे। तुम्हाला यायला काय दिलं चर्चेला? तुम्ही चर्चेला या ना। बाकीचे मंत्री, बाकीचे चर्चा करणारे 500-500 किलोमीटर देते।